गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर 2-3 दिवस ब्लॉग नाही आले कारण की तब्येत लईच खराब आहे. एक तुम्ही आवाजवरून ओळखू शकता, तब्येत लईच खराब आहे. डोळे बिळे पण बघा कसे लाल लाल झाले ते. ठीक आहे, एक तर आता गावात चाललोय, दाखवतो तुम्हाला काय होते काय नाही. आता भाऊंच्या कंपनीत आलोय. शुभम भाऊच्या बिझनेस भाऊंची कंपनी आहे. 4 ट्रक भर के हमारे पास ऐसे माल पूरा है. बहुत माल है, तुमको जितनी चाहिए उतनी बिस्लरी लगेगी, मतलब मिलेगी. पुष्पा. भाऊ बाटल्या घेतोय आणि भरतोय आणि हा मालक आहे. आपण मी कामाला आहे. हा मालक आहे. भाऊ काय बोलायचंय तुम्हाला? काय बोलतो मालकाचे पातळ झाले. मालक काय बोलणार? जिमला जायची गरज नाही. बघा तुम्हाला रील स्टारची दाखवतो, ओरिजिनल रील स्टार बघा आपला. जिमला जायचंय त्यांनी, जिमला जाऊ नका, इकडे बॉडी बनते. काय बायसेप बघ, बायसेप. एवढ्या बाटल्या आता भाऊला ह्याच्यात भरायच्या आहेत टेम्पो मध्ये. संध्याकाळी 6:30 वाजता माझी शॉर्ट फिल्म येत आहे, जिचं नाव आहे रांगडा. बघायला विसरू नका. भरभरून प्रेम, कमेंट, लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या जवळच्या चॅनलवरती मावळ प्रोडक्शन तर बघू शकता की असं प्रकारची शूटिंगच्या मागे आपले काय व्हिडिओच्या मागे स्क्रिप्ट असती. तर भाऊ बघा किती प्रॅक्टिस करतोय. मेहनत घ्यायला लागती. सोप्पा विषय नाही, तरी पण भाऊ लय फेमस आहे शाळेत आपल्या एरियामध्ये. पप्प्याकडे नंतर शिवम चव्हाण. भाऊ पप्प्याकडे माहिती का कुठं राहतो? या बघा इकडंच तर कुठंतरी घरी विहारगाव साईडला. इथंच तर राहतो की. बघा स्क्रिप्ट बघा बघा, असं पाठ करायला लागतं. आता शुभम भाऊ आले ते. भाऊ यांची शॉर्ट फिल्म येते आज संध्याकाळी 6:30 वाजता. तर यूट्यूब चॅनलवरती मावळ प्रोडक्शन आहे चॅनल आहे, त्याच्यावरती माझी शॉर्ट फिल्म येते. तुम्ही नक्की बघायला विसरू नका. भाऊ तर आपल्याला फुल सपोर्ट करतोय. तुम्ही पण करा. मी त्याची लिंक बिंक टाकणच खाली. आणि बघा कसं वाटतं, कमेंट कसं करा, नाही. शेअर करा. आणि आवडले की कमेंट मध्ये सांगा कशी. सगळं काय करा, आपलाच भाऊ आहे. चला बाय बाय. तर गाईज आता आवरलंय, आता जायचंय बहिणीच्या हळदीला पुण्यात. दाखवतो तुम्हाला काय होते त्यानं. लुक चेक करा. अरे फ्लॅश लावली आहे तरी पण बघा. काही एवढे दिवस व्हिडिओ का नाही आले कारण की तब्येत लईच खराब होती माझी. तब्येत खराब होती म्हणून मी काय, आवाज बघा माझा कसा बसलाय. तब्येत लई जाम होती म्हणून काय मी ब्लॉग काढलेच नाही. आता थोडीशी नॉर्मल आहे, तशी खराबच तब्येत आहे माझी म्हणलं तर. चला भेटतो तुम्हाला मग. तर गाईच आता चाललोय, आता गाडीत बसलोय, निघलोय आता आम्ही. माझा दर्शन आहे, माझी बहीण आहे, मम्मी आहे, माझी मम्मी आहे. पप्पा जरा बाहेर गेले ते गाडीच्या हवा भरायला. दाखवतो तुम्हाला काय होते. काय बोलायचंय मग? काय ना, आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. पप्पा आले, आता आम्ही चाललोय. आता बघा आम्हाला ट्रॅफिक लय लागली. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक किती आहे. तर चाललोय आम्ही. आणि बघा आमची दिदी झोपली. बघा गाड्या बघा नुसत्या आता चालल्या ते. डिझेल भरायला आलोय आम्ही. तर आता गाडी मध्ये डिझेल भरलं, एकदम फुल गेली आहे. तर चाललोय. तर गाडी झालेलो आहे, चाललोय गाडी पार्किंगला लावून. हळदीला चहा प्यायला आलो होतो. सगळे चहा प्यायला ते. चहा पिऊन आता हळद चालू झाली होती आणि आता सगळे डान्स करत होते. तर या
ह्या दिदीची हळद होती. तर आता जरा बाहेर आलोय फिरत तिकडे लय डीजेचा आवाज येत होता. काय बोलता पण नव्हतं येत. लय डीजेचा पण जोरात आवाज होता. तर जरा चाललोय रस्त्यावर. हो काय भेटतंय खातो पितो दाखवतो मला. हळद बिळद खेळलो होतो आणि आता डान्स करणार आहे बघा तुम्ही. ही जी डान्स करते तीच नवरी आहे आणि ती माझी बहीण आहे. यूट्यूबच्या कॉपीराईटमुळे असलं फालतू गाणी टाकायला लागते मला. नाहीतर लय भारी भारी गाणी वाजत होते डीजेला. तर गाईज हळदी वगैरे झाली होती आणि आता घरी चाललो होतो. जेवण बिवण झालं मग घरी चाललो होतो आम्ही. तर गाईज आत्ताच घरी आलोय जस्ट. घरात पण गेलो नाही. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं काय करा. बाय बाय.